नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या जेएस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET 2021 पेपर 1 मधील गणित विषयाचे काही प्रश्न अतिशय सोप्या भाषेत स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण गणित विषयाचे काही प्रश्न स्पष्टीकरणासह सोडून घेतलेले आहेत। आपण तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन पाहू शकता। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आता आपल्या प्रश्नांकडे। फर्स्ट क्वेश्चन आहे, या आकृतीतील चौकोनांची संख्या किती? आपल्याला अगोदर चौकोन म्हणजे काय हे माहिती पाहिजे। चौकोन म्हणजे चार बाजू व चार कोन असणारी बंदिस्त आकृती होय। बघा, आपण या आकृतीला चौकोन म्हणू शकतो कारण इथं चार बाजू आहेत, 1 2 3 4। या आकृतीला आपण चौकोन म्हणू शकतो। इथं देखील चार बाजू व चार कोन आहेत, इथं सुद्धा चार बाजू व चार कोन आहेत। आपण या आकृतीला देखील चौकोन म्हणू शकतो। इथं देखील चार बाजू आणि चार कोन आहेत। आपण चौरसाला चौकोन म्हणू शकतो, आयताला चौकोन म्हणू शकतो कारण इथं सुद्धा चार बाजू व चार कोन आहेत। बघा, आता इथं चौरस आणि आयत अशा प्रकारचे चौकोन नाहीत, परंतु अशा प्रकारचे चौकोन इथं असू शकतात। आता आपण या आकृतीतील प्रत्येक भागाला नंबर देऊया आणि मग चौकोन काउंट करूया। बघा, 1 2 3 4 5। आता एका एका अंकापासून चौकोन तयार होतो का आपण बघूया। बघा, एक या अंकापासून त्रिकोण तयार होतो, चौकोन तयार होतो का? नाही। दोन या अंकापासून बघा, इथं बाजू किती आहेत? 1 2 3 4 आणि 5, म्हणजे दोन या अंकापासून सुद्धा चौकोन तयार होत नाही। 3 पासून नाही होत, 4 पासून होतो। बघा, इथं एक बाजू आहे, 1 2 3 4, चार बाजू आहेत म्हणून हा चौकोन आहे। म्हणजे 4 या अंकापासून चौकोन तयार होतो। 5 या अंकापासून होतो का? नाही होत। मग आता आपण 2 2 अंकांपासून किती चौकोन तयार होतात ते पाहूया। बघा, 1 आणि 2 पासून चौकोन तयार होतोय का? होतोय। बघा, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, म्हणून 1 अधिक 2 लिहून घेतले। 2 अधिक 3 पासून सुद्धा इथं चौकोन तयार होतो। बघा, हा असा 2 अधिक 3, आणि हा 1 आणि 2चा चौकोन बघा हा आहे। 3 अधिक 4 पासून होतोय का चौकोन तयार? इथं त्रिकोण तयार होतोय। 4 आणि 5 पासून होतोय का चौकोन तयार? बघा, बाजू किती आहेत? 1 2 3 4, 5 बाजू आहेत म्हणजे चौकोन तयार होत नाही। 1 आणि 4 पासून चौकोन तयार होतो। बघा, 1 2 3 4, ही मधली ही बाजू नाही। 1 आणि 4 पासून चौकोन तयार होतो। आता बघा, 3 3 अंकांपासून किती चौकोन तयार होतात? 1 2 3 पासून होतोय का चौकोन तयार? नाही होत। 2 3 4 पासून होतोय का? नाही होत। 3 4 5 पासून चौकोन तयार होतोय का? बघा, इथं चौकोन तयार होतोय, 3 4 5। आता 4 अंकापासून किती चौकोन तयार होतात आपण पाहूया। इथं 1 4 आणि 5 पासून सुद्धा चौकोन तयार होतोय। बघा, हा असा चौकोन तयार होतोय, 1 अधिक 4 अधिक 5। आता 1 2 3 4, आता 4 4 अंकांपासून किती चौकोन होतात ते आपण काउंट करूया। 1 2 3 4 पासून तयार होतोय, 2 3 4 5 पासून होतोय का? नाही होत। आणि सगळ्यात मोठा एक चौकोन तयार आहे। बघा, 1 ते 5 अंकापासून एक चौकोन तयार होतो, एक म्हणजे त्याला आपण एकच देऊया, एक मोठा चौकोन आहे। आता आपण चौकोन काउंट करूया। बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजे या आकृतीत एकूण चौकोन किती आहेत? तर 8 आहेत। ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर। पुढचा क्वेश्चन आहे, सविताचे मासिक वेतन ₹10,000 असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/2 पट आहे व वेदिकाचे मासिक वेतन आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर सविता व आसिया यांच्या मासिक वेतनातील फरक किती? इथं सविताचे मासिक वेतन दिलेले आहे ₹10,000 आणि
सविताचे मासिक वेतन हे वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 6 पट आहे. म्हणजे हे 10,000 हे म्हणजे बरोबरचं चिन्ह देतात. वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 6 पट आहे. मग वेदिकाचं मासिक वेतन आपल्याला माहिती नाही ते आपण x मानू. x च्या 6 पट आहे. x च्या चाचीचे म्हणजे गुणाकार. आता 6 पट म्हणजे किती बघा, 1.1/4 म्हणजे 1 भाग पूर्ण आणि 1चा पाव भाग म्हणजे 6 भाग. आता आपण याचा अंश अधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 4 1 4 आणि 4 अधिक 1 5, 5/4. बघा सविताचे मासिक वेतन 10,000 आहे. हे वेदिकाचं मासिक वेतन x मानलंय. x च्या 5/4 पट आहे म्हणजे 6 पट आहे. आता बघा हे 4 इथं भागिले आहेत. वर इथं बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यावर ते गुणिले होतील. 10,000 गुणिले 4 भागिले 5 बरोबर x म्हणजे वेदिकाचे मासिक वेतन. 5 दुने 10 आणि पुढचे 3 0 आहे असेच. 2,000 चोक 8,000 रुपये. म्हणजे वेदिकाचे मासिक वेतन किती आले? 8,000 रुपये. बघा आता आपल्याला आसियाचं मासिक वेतन काढता येईल. वेदिकाचे मासिक वेतन आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. म्हणजे आसियाचे मासिक वेतन वेदिकाच्या मासिक वेतनाच्या निमपट आहे. मग 8,000च्या आपल्याला निमपट करावी लागेल. 2 चोक 8, 4,000 आलं. आसियाचे मासिक वेतन आहे 4,000 रुपये. आणि आपल्याला काय विचारलंय? सविता व आसिया यांच्या मासिक वेतनातील फरक विचारलाय. बघा सविताचं मासिक वेतन आहे 10,000 आणि आसियाचे मासिक वेतन आहे 4,000. यांच्यातला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. 10तून 4 गेले 6, पुढचे 0 आहे असेच 6,000. म्हणजे सविता आणि आसिया यांच्या मासिक वेतनातील फरक किती आला? तर 6,000 रुपये. हे आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर. बघा पुढचा क्वेश्चन आहे 9 व 49, 11 व 111, 19 व 247, 21 व 85, 12 व 33 यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? आपल्याला अगोदर सहमूळ संख्या म्हणजे काय हे माहिती पाहिजे. सहमूळ संख्या कोणत्या संख्यांना म्हणतात? ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो. ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो, दुसरा कोणताही सामायिक विभाजक नसतो, तेव्हा त्या दोन संख्यांच्या जोडीला सहमूळ संख्या असे म्हणतात. आता आपण बघू ही पहिली जोडी सहमूळ संख्यांची आहे का? 9 आणि 49 याच्यामध्ये सामायिक विभाजक आहेत का? 9चे विभाजक आहेत 1, 9ला 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो आणि 9 ने भाग जातो. आता 49चे विभाजक लिहूया. 49ला 1 ने भाग जातो, 7 ने जातो आणि 49 ने जातो. बघा इथं सामायिक विभाजक किती आहेत? फक्त 1 हाच आहे, दुसरा कोणताही सामायिक विभाजक नाही, म्हणून ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे. आता आपण हे चेक करूया. 11 आणि 111. 11 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे मूळ संख्यांना दोनच विभाजक असतात, 1 आणि तीच संख्या 1 आणि 11. आणि 111ला बघा किती विभाजक येतं? 111ला 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो आणि 111 ने भाग जातो. आता इथं सुद्धा बघा सामायिक विभाजक किती आहे? फक्त 1 हाच आहे. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. इथं आपल्याला वाटतं की इथं 11 आणि इथं सुद्धा 11 ने भाग जात असेल 111ला. 111ला 11 ने भाग जात नाही. बघा 11 गुणिले 10 110 आणि 11 गुणिले 11 121. 111ला 11 ने भाग जात नाही. बघा इथं सामायिक विभाजक फक्त 1 हाच आहे, दुसरा कोणताच सामायिक विभाजक नाही, म्हणून ही सुद्धा जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे. आता आपण ही जोडी चेक करूया. 19 आणि 247. 19 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे याला दोनच विभाजक आहेत, 1 आणि तीच संख्या 1 आणि 19. आता ह्याला बघूया. 1 ने भाग जातो, 19 ने भाग जातो, याला 13 ने भाग जातो. 19 गुणिले 13 247 येतात. बघा 19 त्रिक 57, 19 एक 19.
9 अधिक 5 14, हातचा आला 1 2, 247. 247ला 1 ने भाग जातो, 19 ने भाग जातो, 13 ने भाग जातो आणि 247 ने भाग जातो. आता बघा इथं सामायिक विभाजक किती आहेत? 1 आहे आणि 19 आहे. मग सहमूळ संख्या कोणत्या संख्यांना म्हणतात? ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्याच्या जोडीला सहमूळ संख्यांची जोडी म्हणतात. इथं सामायिक विभाजक 2 आहेत, 1 आणि 19, म्हणून ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी नाही. आता आपण हे चेक करूया. 21 आणि 85. बघा 21चे विभाजक आहेत 1 3 7 आणि 21. आणि 85ला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जातो? 1 ने भाग जातो, 17 ने भाग जातो, 85 ने भाग जातो. बघा आता इथं सामायिक विभाजक किती आहेत? 1 हाच सामायिक विभाजक आहे, दुसरा कोणताच इथं सामायिक विभाजक नाही, म्हणून ही सुद्धा जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे. आता ही जोडी आपण चेक करूया. 12 आणि 33. बघा इथं 3 ने भाग जाईल. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. इथं बघा 2 अधिक 1 बेरीज आली 3 आणि इथं 3 अधिक 3 6, म्हणजे इथं सामायिक विभाजक 3 आहे. बघा 12चे विभाजक लिहिते 1 2 3 4 12 6 आणि 33चे विभाजक 1 11 3 आणि 33. बघा आता इथं सामायिक विभाजक 1 आहे, 3 आहे, त्यामुळं ही जोडी सहमूळ संख्यांची नाही. सहमूळ संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो. म्हणजे आता बघा इथं सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? 1 2 3, 3 जोड्या आहेत. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? बघा महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे. महाराष्ट्र दिन किती तारखेला असतो? 1 मेला असतो. महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? तर त्याच वर्षी शिक्षक दिन केव्हा असतो? 5 सप्टेंबरला असतो. मग या 5 सप्टेंबरचा वार आपल्याला काढायचा आहे. बघा आता मे महिन्यापासून आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत जायचंय. मग महिने मी लिहून घेते इथं. मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. 1 मेचा वार आपल्याला दिलेला आहे. मे महिना 31 दिवसांचा असतो. मग 31 मधून 1 वजा करायचा, 30 दिवस राहिले. मे महिन्यातील 30 दिवस राहिले. जून महिना 30 दिवसांचा असतो. मग 30 दिवसांचा महिना असेल तर 2 घ्यायचं. इथं सुद्धा आपण 30 दिवस उरले म्हणून 2 घेऊ शकतो. का तर बघा 30ला 7 ने भाग दिल्यावर 7 चोक 28, 30 मधून 28 गेले, बाकी 2 उरते म्हणून 2 लिहायचं. जुलै महिना 31 दिवसांचा असतो. 31 दिवसांचा महिना असेल तर 31ला 7 ने भाग दिल्यावर बाकी 3 उरते म्हणून 3 लिहायचं. ऑगस्ट महिना 31 दिवसांचा असतो म्हणून इथं सुद्धा 3 येईल. आणि सप्टेंबर महिन्यातील 5 सप्टेंबरचा वार आपल्याला विचारला आहे म्हणून इथं 5 लिहायचं. ह्या सर्वांची ॲडिशन करायची. 5 अधिक 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13 आणि 13 अधिक 2 15. ॲडिशन आली 15. या 15ला 7 ने भाग द्यायचं कारण आठवड्याचे वार 7 असतात. 7 दुनी 14, 15तून 14 गेले 1, बाकी 1 उरली म्हणून 1 दिवस पुढे जायचं. शुक्रवारच्या पुढे 1 दिवस जायचं, शनिवार. म्हणजे त्या वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? तर शनिवारी असेल. त्या वर्षीचा शिक्षक दिन शनिवारी असेल. बघा पुढचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये काय माहिती दिली आहे ते आपण लिहूया. विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला दिली आहे. 2/5 पट रक्कम आलोकला, 2/5 पट रक्कम आलोकला दिली असेल किंवा
3/8 पट रक्कम सानियाला, म्हणून 3/8च्या खाली सानिया लिहिलं, किंवा 6/11 पट रक्कम वीणाला दिली असेल, 6/11 पट रक्कम कोणाला दिली असेल, वीणाला दिली असेल, तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल हे विचारलेलं आहे. आता हा प्रश्न आपण ट्रिकच्या सहाय्याने सोडवणार आहोत. बघा, इथं आपल्याला रक्कम दिलेली नाही, त्याच्यामुळं आपल्याला ती रक्कम एक्स मानून कंपॅरिझन करावं लागेल, पण त्यात वेळ जाईल. आपण या 4 अपूर्णांकांमधील लहान अपूर्णांक शोधून काढूया. तो लहान अपूर्णांक ज्या व्यक्तीचा असेल त्या व्यक्तीला सर्वात कमी रक्कम मिळालेली आहे. बघा, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवताना त्या अपूर्णांकांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करतात. आपण अगोदर ह्या दोघांची तुलना करूया आणि नंतर ह्या दोघांची तुलना करूया. बघा, 7×5 35, पहिला तिरकस गुणाकार आला 35 आणि दुसरा तिरकस गुणाकार 18×2 36. पहिला तिरकस गुणाकार लहान आहे आणि दुसरा तिरकस गुणाकार मोठा आहे, म्हणजे दुसरा अपूर्णांक मोठा आहे, आपल्याला लहान काढायचं आहे, म्हणून मोठ्याच्यावर आपण काट मारूया. 7/18 घेऊया, इथं आलोकवर पण काट मारू. आता ह्या दोघांची तुलना करायची, इथं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 3×11 33, 8×6 48. दुसरा तिरकस गुणाकार मोठा आहे म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे, इथं काट मारली, 3/8 घेतलं. आता या दोघांमध्ये कंपॅरिझन करायची, इथं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 7×8 56, 18×3 54. इथं पहिला तिरकस गुणाकार मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा, आपल्याला लहान पाहिजे. म्हणजे सर्वात कमी रक्कम बघा 3/8 हे कोणाशी रिलेटेड आहे, सानियाशी रिलेटेड आहे हा अपूर्णांक. म्हणजे सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल, तर सानियाला मिळेल. सानिया, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर, सानिया. आता लास्ट क्वेश्चन आहे. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126 व 162 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात. बघा, इथं जास्तीत जास्त हा शब्द आलेला आहे, म्हणजे इथं आपल्याला मसावी काढावं लागेल. या 3 संख्यांचा मसावी काढावा लागेल. तो मसावी म्हणजे प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात याचं उत्तर असेल. बघा, त्या संख्या आपण लिहूया. 216, 126, 162. मसावी काढताना या संख्यांना जोपर्यंत एकाच संख्येने भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा. एकाच संख्येने भाग जात नसेल तर तिथं स्टॉप करायचा आणि सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा. बघा, इथे या 3ही संख्यांना 2ने भाग जाईल. बे 1 बे, 2ने 1ला भाग जात नाही, भाग गेला शून्याचा. बे 8 16. बघा, इथं बे 1 12, बे 3 6, बे 8 16, बे 1 बे. आता या 3 संख्यांना बघा 3ने भाग जाईल. इथं संख्येतील अंकांची बेरीज 8 + 1 9 आहे, इथं 6 + 3 9 आणि इथं सुद्धा 8 + 1 9. 9ला 3ने निशेष भाग जातो, म्हणजे या 3ही संख्यांना सुद्धा 3ने निशेष भाग जाईल. 3 त्रिक 9, 1 उरला, 3 सक 18, 3 दुने 6, 3 एक 3, 3 दुने 6, 2 उरले, 3 7 21. आता इथं सुद्धा बघा 3ने भाग जाईल. 3 एक 3, 3 दुने 6, 3 7 21, 3 9 27. सामायिक अवयव कोणते आलेत? 2 3 3. आता इथं बघा, इथं एकाच संख्येने भाग जाणार नाही, तर 7 ही मूळ संख्या आहे. या 3ही संख्यांना एकाच संख्येने भाग जाणार नाही, म्हणून इथं भाग देणं स्टॉप करायचं आणि यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 गुणिले 3, बे 3 6 आणि 6 3 18. म्हणजे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे 18. म्हणजे प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात? 18 वह्या घ्याव्यात. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET 2021 पेपर 1 मधील गणित विषयाचे काही प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवून घेतलेले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.